शिक्रापूर रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेल पिंपळगावच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। रस्त्यावर दुतर्फा सुमारे 8 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा आहेत। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सुद्धा पोलीस रस्त्यावरती नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। चाकण शिक्रापूर रस्त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेल पिंपळगावच्या हद्दीमध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावरती दोन्ही बाजूला सुमारे 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सुद्धा पोलीस रस्त्यावरती नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। माझे सहकारी अविनाश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकी काय परिस्थिती आहे या रस्त्यावरती? तृप्ती, आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून चाकण आणि परिसरामध्ये ट्रॅफिकची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे। त्यासाठी इथले जे गावकरी आहे त्यांनी देखील इशारा दिला होता। मात्र मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांनी बैठक घेऊन या संदर्भात उपाययोजना सुचवल्या। मात्र अजून देखील आपण जर आता प्रत्यक्षात पाहिलं तर रोज इथे ही ट्रॅफिकची समस्या, आता पाऊसही झालाय, त्याच्यामध्ये खड्डे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये चाकण पासून शिक्रापूरच्या दिशेला आणि तळेगाव चौकापासून तळेगावच्या दिशेला प्रचंड वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर या रांगा आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 तासापासून वाहनं ही संथ गतीने प्रवास करतायत। खरं तर आज सणाचा दिवस आहे, रक्षाबंधनाचा, त्यामुळे देखील अनेक लोक रस्त्यावर आलेली आहेत आणि या सगळ्यांना या ट्रॅफिकची समस्या भेडसावते आहे। अनेकांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी 4-4, 5-5 तास वाट पाहावी लागते। अगदी 5 किलोमीटरच्या रस्त्याला देखील इतका वेळ लागतोय। तृप्ती, निश्चित अविनाश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।